निकाल हाती येऊ लागलेले आहेत, तसंच आपल्याला पुन्हा एकदा चर्चेकडे जायचं आहे, विश्लेषण समजून घ्यायचं आणि त्यासाठी प्रसन्न जोशी सर, पुढारी न्यूजचे संपादक आपल्यासोबत आहेत. नम्रता मॅम, न्यूजरूम मध्ये तिथल्याच गेस्ट पासून आपण सुरुवात करूया. त्यांच्या कमेंट जर का आपण घेतल्या तर तिथून नंतर आपण बाहेरच्या गेस्टकडे जाऊया. विक्रांत, आपल्या गेस्टकडे. माइंडकर सर, सुरुवातीला तुमच्याकडे येतो. आता निकाल हाती येऊ लागलेले आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एक उमेदवार बीडमधून विजयी झालेला आहे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा, आणि महायुतीनं मोठी आघाडी आतापर्यंत घेतलेली आहे. काय आपली पहिली प्रतिक्रिया निकालावर? अपेक्षित आहे, म्हणजे अगदी दोन शब्द सांगायचं तर अपेक्षित अशीच आघाडी आहे. त्याच्यानंतर आपलं तुम्ही सांगितलं तसं पोस्टल बॅलेटमध्ये सुद्धा येत आहे की जवळपास 70 ज्या काही झालेल्या त्याच्यामधले 50च्या आसपास महायुतीकडे आहे आणि उरलेल्या महाआघाडीकडे आहेत. तर त्याच्यामुळे जे वडेट्टीवारांनी सांगितलं की भाजप नंबर 1 राहील, मात्र काँग्रेस हा नंबर 2 येऊ शकतो, हे त्यांचं अर्थात स्वतःचा पक्ष म्हणून त्यांनी सांगितलं. मला वाटत नाही तेवढं ते, म्हणजे महाराष्ट्र लेव्हलला म्हणून कदाचित काँग्रेस थोडासा मोठा राहील, पण अदरवाईज शिंदे सेना आणि अजित पवारांचा पक्ष हा एकदम स्वतःचं अस्तित्व दाखवू शकेल. मला महाविकास आघाडीला जरा हे यावेळचं इलेक्शन हे कठीणच वाटत आहे. आणि जे मी माझ्या पहिल्याच वाक्यात सांगितलेलं होतं की मला आजही लाडकी बहीणचा इम्पॅक्ट जाणवतो आणि तोच इथे जाणवेल. बरं, आता आणखी एक अपडेट समोर येते. आपण ते अपडेट एकदा पाहूया आणि मग पुन्हा चर्चेकडे जाऊया. नगराध्यक्षपदाचे उमेदवार महेश तुरबमठ आघाडीवर आहेत. ही अपडेट कुठली आहे तर गडहिंग्लज मधली. गडहिंग्लजमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे महेश तुरबमठ हे आघाडीवर आहेत. नगराध्यक्ष पदाचे ते उमेदवार आहेत. आणि या अपडेटसह पुन्हा एकदा आपण चर्चेकडे वळूया. आपल्यासोबत अरुणराज जाधव सर आहेत, राजकीय विश्लेषक. सर, काय पहिली प्रतिक्रिया आपली? आता निकाल हाती येऊ लागलेले. आता आपल्यासमोर जे काही ट्रेंड येत आहेत त्याच्यामध्ये परत मगासपासून जी चर्चा सुरू होते त्याच पद्धतीने भारतीय जनता पक्ष हा आघाडीवरती दिसतोय आपल्याला. आणि हेच आता केंद्रामध्ये तीच सत्ता आहे, राज्यामध्ये सुद्धा तीच सत्ता आहे. मग आता लोकल लेवलवरती सुद्धा तीच सत्ता असायला हवी असा एकूण लोकांचा कल असू शकतो. कारण की तर आणि तरच आपल्याला विकासाची साधनं उपलब्ध होऊ शकतात. हा जो प्रचार सातत्याने होत होता तो प्रचार आपल्याला इथं फळाला आलेला दिसतोय असं आपण सुरुवातीच्या टप्प्यामध्ये निश्चितपणे म्हणू शकतो. बरं, काही अपडेट्स आणखी समोर येतात, आपण तेही अपडेट्स पाहूया. नगरपालिकांसाठी मतमोजणीला सुरुवात झालेली आहे, अर्थात ही सुरुवात झालेली आहे. आता निकाल सुद्धा हाती येऊ लागलेले आहेत. काही ठिकाणचे निकाल हाती आलेले आहेत. गडहिंग्लजमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे महेश तुरबमठ हे आघाडीवर आहेत. बीडमधला सुद्धा निकाल हाती आलेला आहे. बीडमधल्या 2 ठिकाणी, एका ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी, एका ठिकाणी शरद पवारांची राष्ट्रवादी. धुळेमध्ये शिंदखेडामध्ये टपाली मतदानामध्ये भाजप आघाडीवर आहे. पोस्टल वोट्समध्ये भाजप आघाडीवर आहे. अपडेट आहे संभाजीनगरमधून. संभाजीनगर वैजापुरामध्ये भाजपचे दिनेश परदेशी आघाडीवर असल्याची अपडेट समोर येते. संभाजीनगर म्हणजे मराठवाडा, मराठवाड्यामध्ये वैजापुरात भाजपचा उमेदवार आघाडीवर आहेत. पुढची अपडेट ही सावंतवाडीमधून आहे. भाजपच्या श्रद्धा राजे भोसले या आघाडीवर असल्याची अपडेट आपण कोकणातून, सावंतवाडीतून पाहतोय. भाजपचा श्रद्धा राजे भोसले या अपडेट आहे, आघाडीवर आहेत. तर कोल्हापूरमधून अपडेट आहे. जिल्ह्यातले पहिले 3 निकाल कोल्हापुरातले हाती आलेले आहेत. नेमके ते निकाल काय आहेत आपण पाहूया. पन्हाळा नगर परिषदेमध्ये जनसुराज्य 2, भाजप 2 आणि 1 अपक्ष विजयी झालेले आहेत. ही महत्वाची अपडेट आपण कोल्हापुरातून पाहतो. तर सिन्नरमधली अपडेट आहे. नगराध्यक्षपदाचे ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार, त्यांच्या संदर्भातली ही अपडेट. शिवसेनेचे उमेदवार चोथवे हे आघाडीवर आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार चोथवे सध्या आघाडीवर आहेत. सिन्नरमधली अपडेट. सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तारांचे पुत्र समीर सत्तार आघाडीवर आहेत. अर्थात सिल्लोड हा अब्दुल सत्तारांचा बालेकिल्लाच मानला जातो. तिथं त्यांचे पुत्र समीर सत्तार सध्या आघाडीवर आहेत. भगूरमधून अपडेट आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रेरणा बलकवडे या आघाडीवर आहे. मुक्ताईनगरमधून सुद्धा एक अपडेट समोर येते. जळगावमध्ये जाऊया. मुक्ताईनगरमध्ये चंद्रकांत पाटलांची मुलगी संजना पाटील आघाडीवर आहे. राज्यभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या अपडेट्स आपण पाहतोय. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा सगळीकडच्या अपडेट्स आपण आत्ताच्या क्षणाला पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. मुक्ताईनगरमध्ये चंद्रकांत पाटलांची मुलगी संजना पाटील आघाडीवर आहे. तर आता निकाल आपल्या हाती येऊ लागलेले आहेत आणि आपण चर्चा करतोय. या चर्चेसाठी आपल्यासोबत आता काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊया. हनुमंत पवारजी, स्वागत आहे पुढारी न्यूजमध्ये. हे पहिले कल हाती येत आहेत. महायुती आघाडीवर आहे. काय आपली प्रतिक्रिया? अपेक्षित होता हा निकाल? महायुतीमधल्या तिन्ही पक्षांनी ही निवडणूक ही दहशतीच्या, पैशाच्या, सरकारी यंत्रणांचा गैरवापर आणि निवडणूक आयोगासह लढली होती. आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून
महाराष्ट्रामध्ये 5 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नव्हत्या. नागरी प्रश्न, विकासाचे प्रश्न जे होते, कचऱ्याचा प्रश्न होता, पाणी पुरवठ्याचा प्रश्न होता, स्वच्छतेचा प्रश्न होता, नाल्याचा प्रश्न होता आणि त्या नगरपालिकांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून सत्ताधारी पक्षाचे आमदार, पालकमंत्री, मंत्री यांनी केलेला होता. याच्या विरोधामध्ये काँग्रेस आम्ही 150 पेक्षा जास्त जागांवर आम्ही लढलो. एक मोठी फाईट काँग्रेस पक्षानं या सगळ्या तिन्ही पक्षाच्या ज्या मुजोरीला ती आम्ही दिलेली आहे. जनतेच्या दरबारामध्ये आम्ही विकासाचे मुद्दे घेऊन गेलो होतो. जनतेच्या दरबारात आम्ही सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन जायचं म्हणून गेलेलो होतो. पण पहिल्या दिवसापासून महायुतीमधल्या सत्ताधारी पक्षानं जे दहशतीचं, गुंडशाहीचं, निवडणुका हातात घेण्याचं जे राजकारण केलं, खरं म्हणजे आम्ही आरोप करायची गरजच नाही. इतके आरोप अजितदादांच्याच लोकांनी, एकनाथ शिंदेच्याच आमदारांनी कोकणामधल्या आणि भाजपाच्या आमदारांनी अजितदादांवर असे केलेले आहेत. त्यामुळे हा जो सगळा पैशाचा जो सगळा खेळ चालू होता, जे दहशतीचं, उमेदवारांना माघार घ्यायला लावण्याचं, गुंडशाहीचं जे राज्य होतं, याच्या विरोधात काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही जनतेमध्ये गेलो. लोकांना आम्ही आमचे उमेदवार, आमचा पुढचा प्लॅन काय असेल, आमचं विजन काय असेल, अशा चांगल्या मुद्द्यांवर आम्ही निवडणूक लढण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्रातली जनता ही लोकशाहीवादी आहे, गुंडगिरीच्या, दहशतीच्या विरोधात आहे. येणाऱ्या निकालामधून आम्हाला खूप अपेक्षा आहेत, महाराष्ट्रातल्या जनतेला अपेक्षा आहेत. बघूया काय निकाल येतो.